रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आता जसे की बघा, माझे 1 जून पासून क्लासेस चालू झालेले आहेत, ऑफलाईन क्लासेस। तर मी माझ्या क्लास स्टुडंटसाठी कशा प्रकारे नोट्स काढते हेच मी तुमच्यासोबत आज इथे शेअर करणार आहे। तर आपण सर्वप्रथम इथं फोर्टक्सचा डायग्राम मी तुम्हाला दाखवते। जसं की मी ऑनलाईन क्लास घेतला होता यूट्यूबला, लाईव्ह मध्ये मी तुम्हाला ऑनलाईन सर्व काही शिकवलेलं आहे लाईव्ह घेत असताना। तर आता पुन्हा माझा इथं ऑफलाईन क्लास चालू झालेला आहे, ज्यामध्ये मी माझ्या स्टुडंटला पहिलं जे ब्लाउज असतं ते फुलवालं फोर्टक्स दाखवते, जो डायग्राम मी तुम्हाला इथं काढून दाखवते। तुम्हाला जर का हा डायग्राम परफेक्ट शिकून घ्यायचा असेल तर तुम्ही तशी मला कमेंट करू शकता। मी तुमच्यासाठी स्पेशल प्रत्येक ब्लाउजचे डायग्राम व्यवस्थितरित्या व्हिडिओ करून तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे। तर बघा, फोर्टक्सचे डायग्राम माझा काढून झालेला आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटचा डायग्राम टोटल व्यवस्थित दाखवणार आहे, तो बघा। तर बघा, इथं फुल प्रिन्सेस कटच्या डायग्रामसाठी आपण उंची प्लस 1.5 इंच घेतलेला आहे। तयार उंची जेवढी काही असेल त्यामध्ये 1.5 प्लस करायचा असतो। आणि अर्ध्या इंचाचा पॉईंट बघा, खाली अर्ध्या इंचाचे 2 लाईन मी असे मार्किंग केलेले आहेत। म्हणजे उंची प्लस 1 इंचावर एक मार्किंग आहे आणि उंची प्लस 1.5 इंचावर एक मार्किंग आहे। 5चा शोल्डर, 5.5चा मुंडा घेतलेला आहे। पुढचा गळा 7.5चा घेतलेला आहे। मी तुम्हाला परत स्केलच्या मदतीने मोजून दाखवते। सेंटीमीटरच्या मापाने आपल्याला इथं डायग्राम काढून घ्यायचा असतो। 36 मापाचं ब्लाउज तयार करते, तर छातीचा चौथा प्लस 3 इंच मी इथं घेतलेला आहे। वरची घडी जी आहे आपली ती। आता हा टक्स पॉइंट आपण 10 ला लावलेला आहे आणि ती लाईन आडवी केलेली आहे, बघू शकता अशा पद्धतीने। ओके, आता ह्याच आडव्या लाईनवर आपल्याला 4 ला पॉइंट लावायचा असतो, जो मी लावलेला आहे आणि सरळ केलेला आहे खाली। त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे आपली, ह्या बाजूला अर्धा इंच घ्यायचा आहे आपल्याला। जी लाईन आपण खाली घेतली त्याच्या ह्या बाजूला आयहुक पट्टीकडे अर्धा इंच घ्यायचा असतो आणि त्या सेंटरच्या लाईनच्या मार्जिन कडच्या बाजूला आपल्याला 2 इंचावर पॉइंट लावायचा आहे, जो मी तुम्हाला इथं दाखवते। बघा, नेमकं हे जे नोटबुक आहे ते मी माझ्या घरी तयार करत होती आणि ट्रायपॉड नसल्यामुळे मी माझ्याच एका हातात मोबाईल धरून थोडंसं शूट केलं। बाकी मग मुलांना सांगितलं आणि त्यांना धरायला सांगितलं, असं की म्हटलं व्यवस्थित व्हिडिओ बनवा असं म्हणून। तर बघा, जो 2 इंच आपण घेतला ना त्याचं सरळ 2 इंच घेतलेला आहे आणि असं क्रॉस केलेला आहे। अर्ध्या इंचची क्रॉस लाईन देखील मार्किंग झाली। इथं मुंड्याला 5.5 ला पॉईंट लावला आणि हा पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कट आकार इथं आपण बनवलेला आहे। त्याचे सेंटर काढलेलं आहे बघा, पॉईंट टू पॉईंट आकार तयार करते। ह्या लाईनचे सेंटर काढलं आणि अर्धा इंच ह्या बाजूला असं घेतलेलं आहे, गड्याकडच्या बाजूला। ठीक आहे, हे अर्धा इंच का घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला आकार जमायला हवा। एकदमच तुम्ही डायरेक्टली फुगीर आकार करणार नाही किंवा एकदमच तुमच्या सरळ येणार नाही, याच्यासाठी मी तुम्हाला हा पॉईंट इथं लावून दिलेला आहे। डायग्रामवर सर्व पॉईंट नोट केलेले आहेत मी। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार तर तुम्हाला कळणार आहे एंडिंगपर्यंत। बघा, इथं देखील कॉर्नरला मी असं अर्धा इंच आडवं करून घेतलेला आहे आणि आधी डॉट डॉट लाईन करत आपण प्रिन्सेस कटचा एकदम प्रॉपर असा जो शेप असतो ना तो ड्रॉ करायचा असतो। बघा, या लाईन खालच्या अर्ध्या इंचाच्या लाईनला मॅच केलेल्या आहेत, बघू शकता। एकदम परफेक्ट असा आकार इथं मी माझ्या प्रिन्सेस कटचा देऊन घेतलेला आहे। तिच्या चौथा 7.5 होतो, हा आपण 7.5 ला पॉईंट लावणार। ओके, त्याच्या पुढे आता हा वेस्टेज पॉईंट आपला 2.5 इंचाचा असतो। हा 2.5 इंच पुढे आपल्याला प्लस करायचा आहे। आता नेहमीची शिलाई मार्जिन आपली 2 इंच असते, हे 2 इंच। आता हे अशा पद्धतीने पॅटर्न कटिंग केल्यावर आपल्या इथं पाव इंच मार्जिन जात असतं, त्यासाठी आपण टोटल 1.25 इंच किंवा 1 इंच वाढवू शकतो। हा 1 इंच। आता हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला अशी वरपर्यंत मॅच करायचे आहेत, बरोबर असे। ओके, त्यानंतर आपल्याला इथून बघा खालच्या लाईनपासून 1 इंच वर घ्यायचा आहे। हा 1 इंच वर घेतला, तो पॉईंट आपण इथं असा मॅच करणार आहे, एकदम परफेक्ट। आता हा अर्धा इंच आपला वर आहे, तर हा जो टक्स आहे ह्या बाजूच्या फ्रंट कटचा तो आपण असा इथं मॅच करणार आहे। हा झाला आपला प्रिन्सेस कटचा एकदम परफेक्ट असा डायग्राम तयार। हा पूर्णपणे वेस्टेज पार्ट असणार आहे, जिथे मी क्रॉस लाईन बनवून देते। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघा व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।